नमो भगवते वासुदेवाय। 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 महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमदाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमतस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारणं अस्मद्गुरुं सन्तोमानतोऽपि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं। गुरुं ब्रह्म नमाम्यहं। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागि व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या अमृतानुभवाचं हे 6वं प्रकरण शब्दखंडन नामक चालू आहे। ज्ञानोबांनी या प्रकरणामध्ये शब्दांचं सामर्थ्य, शब्दांची ज्योती, शब्दांचा उपकार प्रथम मानला आणि तो जगातल्या लोकांच्या दृष्टीने मानलेला आहे। परंतु या शब्दाला आत्मस्थितीमध्ये काही पुण्य नाही। आत्मस्थितीमध्ये शब्द काही उपयोगाचा नाही। तो अविद्या दूर करत नाही, अज्ञान नष्ट करत नाही, माया हटवत नाही असं सांगतात। तेव्हा अविद्या, माया, अज्ञान यांचा नाश असा हा जो शब्द आहे तो शब्दही आत्म्याच्या स्थितीत नाही आणि ते अविद्येचं स्वरूपही नाही। त्याचा पुढचा विषय चालून झालेला आहे जो लोक काल नव्हते त्यांना माहिती असेल। विषय आता असा चाललेला आहे, ज्ञानोबांनी थोडासा विषय बदललेला आहे। ज्ञानोबा
आत्मस्थितीमध्ये हा शब्द नाही, अज्ञान नाही, हे जर नाहीये मग आत्म्याचं ज्ञान कोण करून देत मला? आतापर्यंत आम्ही असं समजत होतो की हा शब्द जो आहे ना तो शब्द आत्म्याचं ज्ञान करून देणार आहे. आम्हाला शाब्दिक ज्ञानाने आत्मज्ञान होतं असं आतापर्यंत समजत होतो. परंतु ते आता मी सांगितल्याप्रमाणे निरर्थक आहे. शब्दज्ञानाने आत्मज्ञान होत नाही. मग हे आत्म्यामध्ये जे ज्ञान आहे ते वेगळं ज्ञान आहे का? तर आता ज्ञानवाद पुढे आपल्या दोन प्रकरणामध्ये अज्ञान आणि ज्ञान या दोघांचे खंडन करणारे. जसं शब्द खंडन झालं तसं जगाचं आमच्या डोक्यामध्ये असलेलं हे ज्ञान ज्याला म्हणतो ते ज्ञान आणि त्याच्या उलट असलेलं जे अज्ञान, तेव्हा हे ज्ञान अज्ञान सुद्धा आपल्यामध्ये नाही असं पुढे सांगणार आहे ज्ञान. परंतु विषय आता असा चाललेला आहे मग आत्म्याचं ज्ञान कोणामुळे होतं, आत्म्यामुळेच आत्म्याचं ज्ञान होतं असं आम्ही आता समजून चालवत होतो. परंतु ज्ञानवांनी आमचा हाही भ्रम दूर करून टाकला. आत्म्यामुळे आत्म्याचं ज्ञान होत नाही. अहो आमचे सगळे उपाय फुटले. मला आता असं वाटत होतं की तो आत्मा प्रसन्न झाला, तो आम्हाला अंकुर झाला, मग तोच आम्हाला त्याचं ज्ञान करून येईल किंवा तोच आम्हाला त्याचं स्वरूप प्राप्त करून येईल. ज्ञानवा सांगण्याने आत्मा आत्म्याला स्वतः पाहू शकत नाही. तो स्वयंपूर्ण आहे, स्वयंसिद्ध आहे, स्वयंप्रकाशी आहे. मग त्याला त्याच्यामध्ये आणखी त्याला पाहण्याची काय गरज आहे? म्हणून हा आपला भ्रम दूर करताय की आत्मा आत्म्याचा आम्हाला तो साक्षात्कार करत नाही. आत्मा आत्म्यामध्ये जात नाही. आत्मा तर आत्म्यामध्ये आहेच होतो म्हणून त्याला त्याच्यामध्ये जाऊन आणखी आम्हाला तो ज्ञान देईल ते घडत नाही. आणि त्यासाठी ज्ञानवा कालपासून आम्हाला कितीतरी दृष्टांत दाखले देऊन राहिलेले. ज्ञानवांनी कालपर्यंत आपल्याला असं सांगितलं की हे जर असं घडेल तर मी तसं घडू शकतो, अशा प्रकारचे दाखले. काल 85 मध्ये त्यांनी सोन्याचा दाखला दिला, दिव्याचा दाखला दिला, रसाचा दाखला दिला. आजची सावी होती ती कालची होती त्या 86 मध्ये सुद्धा ज्ञानवाद सांगतात आपले मुक्ती समर्था चंद्र बैसविला समर्था तरी चंद्राच्या माथावाहून काही. या दृष्टांताने ज्ञानवादांनी आम्हाला स्पष्ट सांगून टाकलेले आहे. अहो तो जो चंद्र आहे ना तो चंद्र भगवान शंकरांनी आपल्या माथ्यावर घेतला, कारण त्यांचं डोकं तप्त झालेले होते ते हलाहल झाल्याने. तेव्हा त्या चंद्राची शीतलता आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून भगवान शंकरांनी तो चंद्र आपल्या माथ्यावर घेतला, आपण पाहतो. परंतु चंद्राच्या माथ्यावर बसेल का? तेव्हा चंद्राच्या माथ्यावर बसू शकत नाही. हा जो प्रकार आहे ते ज्ञान आपल्याला सांगितले की त्याप्रमाणे जसा चंद्राच्या माथ्यावर बसत नाही, चंद्र भगवान शंकराच्या माथ्यावर बसेल बरोबर आहे, परंतु चंद्राच्या माथ्यावर नाही बसू शकत. तसा आत्मा आत्म्यामध्ये नाही जात, आत्मा आत्म्याकडे नाही जात, आत्मा आत्म्यातून निघून आत्म्याकडे नाही जात, असं ज्ञान आपल्याला सांगितलं.
म्हणून आता ही 87 मूवी जी आहे त्याच्यामध्ये ज्ञान आपल्याला सांगतात तैसा आत्मराज तव, त्याप्रमाणे हा आत्मराज तो ज्ञान मात्रची भरीव. तुम्ही आपल्याला काय समजता? आत्मा ही अशी एखादी वस्तू नाही, असं जशी आता ही वस्तू आहे ही आम्ही पाहू शकतो. आत्मा असा भरीव नाहीये, आणि जो भरीव आहे तो ज्ञानमय आहे, ज्ञानाने भरलेला, ज्ञानयुक्त आहे. आणि ते जे ज्ञान आहे ते ज्ञान भक्तपूर्व ज्ञान आहे. ज्ञान आपल्याला समजावे कैसा आत्मराज तव ज्ञान मात्रची भरीव, तो ज्ञानानेच पूर्ण भरलेला आहे. सर्वांगाने त्याच्यामध्ये ज्ञानच आहे, पण त्याला अंगच नाही. तसं तुम्ही अंग पाहायला गेलं त्याचं, किंवा तो आत्मा कसा असेल, कारण तो अदृश्य आहे, अप्रेरक आहे, दृष्टीच्या पलीकडचा आहे. कोणताही डोळा त्याला पाहू शकत नाही असं त्याचं रूप आहे. आणि त्याचं जे ज्ञान आहे मग ते तरी आपल्याला येणार आहे. असा जो भरीव आत्मा आहे तो ज्ञानवंता आता ज्ञाने ज्ञानाशी खेळ कैसे दिजे. मग ज्ञानाने ज्ञानाला कसं प्रकाशित करायचं, त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याच्या ज्ञानाला कसं प्रकाशित करेल. तेव्हा आत्मा आत्म्याने प्रकाशित होत नाही, आत्मा आत्म्यामध्ये जात नाही, आत्म्याने आत्म्याचं ज्ञान होत नाही. हा विषय ज्ञान आपल्याला समजावे. आणि आपल्या डोक्यात जर असे काही समजत असेल की आपल्याला आत्म्यामुळे आत्म्याचं ज्ञान घडेल, असं शक्य नाही. आता ज्ञानवाणी ही 87 विषय बर का वाक्य म्हटलेले. विषय वाक्य म्हणजे सिद्धांत, तत्व, तत्व सिद्धांत किंवा विषय. एखादा विषय मानला जातो. ज्ञानवाणी हा इथे विषय मानला का? विषय किंवा आत्मा आत्म्यामध्ये जात नाही, आत्म्याचं ज्ञान आत्म्यामध्ये जात नाही, आत्म्याच्या ज्ञानाने आत्म्याच्या ज्ञानाचं प्रकाशन होत नाही, हा विषय झाला. आता हा विषय सिद्ध करण्यासाठी ज्ञानाला युक्ती दृष्टांत देते. पण विषय समजलं पाहिजे ना. विषयाचं स्पष्टीकरण करण्यासाठी ज्ञान आपल्याला उदाहरण देऊन राहिले. नुसती उदाहरण लक्षात नाही ठेवायची. उदाहरणांनी जो विषय आहे तो कळला पाहिजे आपल्याला, आणि तो विषय समजून घेऊन नंतर मग आपल्याला त्यांनी दिलेली जे दृष्टांत आहे त्या दृष्टांताने तो विषय हळूहळू आपल्याला लक्षात येतो. तेव्हा आत्मज्ञानाने आत्म्याचं ज्ञान कसं प्रकाशित होईल. आता ज्ञानवाचा हे सांगून चुकलेले की तो आत्मा ज्ञानाने भरलेला आहे, भरीव आहे, तो ज्ञानाने भरलेला. कसं काय भरलेला असेल? ज्ञान म्हणजे काही एखादी वस्तू नाहीये, आत्मा म्हणजे एखादी वस्तू नाहीये. त्यामुळे तो त्या ज्ञानाने भरगच्च भरीव असा आहे तो, असं जेव्हा ज्ञान सांगतात तेव्हा हा अनुभव आम्हाला नाही. जसा एखादा लाडू भरलेला आहे, त्याच्यामध्ये साखर आहे, तूप आहे, काय काय घातलेले तुम्ही, त्याच्याने तो भरीव लाडू झालेला आहे. हे आम्हाला कळतं. किंवा लाडू कुठला एखादा खाद्यपदार्थ असेल, तो पदार्थ कसा त्याच्या याच्याने भरीव आहे, तो त्याच्यात भरलेला आहे तो, आणि ते आम्हाला समजतं. पण आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान ज्ञानाने भरलेला आहे असं म्हणतात. त्यावेळेला आमची गडबड होते.
कारण आत्म्याचं स्वरूप कसं असेल आणि ते ज्ञान कसं असेल त्याचं भरलेलं, तेव्हा एक गोष्ट, एक भ्रांती, एक भ्रम आपला दूर करा की ज्ञान आणि आत्मा दोन नाही. ज्ञान आणि आत्मा, आत्मा आणि त्याचं ज्ञान अशा दोन गोष्टी नाही. त्याचं ज्ञान म्हणजेच आत्मा आहे आणि आत्मा म्हणजे ज्ञान आहे अशी गोष्ट. आता जशी आता ही साखर आहे, ही साखर आणि या साखरेची गोडी दोन आहेत काय? नाही, पण आम्हाला दोन वाटतात ना. पण गोडी वेगळी वाटते, साखर वेगळी दिसते. दिसणं हा दृष्टीचा विषय झाला आणि गोडी हा जिभेचा विषय झाला. दोन इंद्रियांनी या पदार्थाचे ज्ञान घेतो म्हणून याच्यामध्ये द्वैत आलं. आत्म्यामध्ये तसं द्वैतही नाहीये. साखर तरी आम्हाला, साखर आणि तिची गोडी जसं आम्हाला द्वैत कळत नाही, दोन शब्द आहेत परंतु ते एकरूप आहे. तसे ज्ञान आपल्याला आता असं सांगण्यामुळे की ज्ञान हे त्या आत्म्यामध्ये भरीव आहे, भरलेला आहे तो पूर्ण. आणि असा भरीव आत्मा हाच आत्मा आहे आणि त्याचं जे ज्ञान आहे तेच आत्मा आहे. आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान या द्वैत गोष्टीने, दोन गोष्टीने हा समज आपल्याला पक्का बसवावा लागेल. अन्य पदार्थामध्ये द्वैत असतो. जगाच्या सगळ्या अन्य पदार्थामध्ये आत्म्याला सोडून द्वैत आहे, परंतु आत्मा हा अद्वैतात असतो, अखंड एक रूप आहे. आणि जे जे त्याच्या ठिकाणी आहे ना ते त्याच्याशी एक रूप आहे. अहो, आपण पहिल्याच प्रकारामध्ये वाचलेलं शक्ती समावेशित प्रकारामध्ये शक्ती आणि शक्तिमान किंवा शिव आणि शक्ती हे दोन नाहीये. जो शिव आहे ती शक्ती आहे, जिला शक्ती म्हणतात शिवाची, ती शक्ती म्हणजे शिव आहे, शिव म्हणजे शक्ती. आणि ते दोघे एकरूप होतात मध्ये. फक्त त्यांचं ज्या वेळेला त्या शिवामध्ये स्पंदन होतं त्यावेळेला ती शक्ती स्पंदित झालेली, त्याच त्याच आपल्या त्या शिवाचं रूप बाहेर दिसतं वेगळं आपल्याला. जसं समुद्र आणि लाटा. समुद्र आणि त्याच्या लाटा वास्तविक भिन्न नाहीये, कारण लाटाही पाणीच आहे, समुद्रही पाणी आहे. पण जेव्हा लाटा स्वरूपामध्ये तो समुद्रापासून तो त्यावेळेला तो वेगळा वाटतो आणि समुद्र म्हणून जेव्हा तो पाण्याने अखंड भरलेला वाटतो तेव्हा तो वेगळा दिसतो. हे जसं शिव आणि शक्तीचंही स्वरूप आहे. तो आत्मा, तो शिव, तो परमात्मा जेव्हा स्तब्ध राहतो त्यावेळेला तो त्या समुद्राप्रमाणे शांत असतो. आणि जेव्हा त्याच्यामध्ये चलबिचल सुरू होते, स्पंदन सुरू होतात, लाटा सुरू होतात, तेव्हा त्या लहरी निर्माण होतात, तेव्हा शक्ती दिसते. अशा प्रकारे ज्ञानांनी आपला हा जो विचार आहे आपल्याचा तो प्रथम भागामध्ये आपल्याला पूर्ण समजून सांगितलेला आहे. तेव्हा आत्मदर्शनासाठी आपल्याला त्या आत्म्याने आत्म्याकडे जाता येत नाही, असं हा विषय सगळं पाहिजे. आत्मा बाहेर आणि अंतरांगाने सगळा एकच एक आहे. त्याच्यामध्ये बाह्य रूप नाही ना अंतर्रूप वेगळं नाही. पदार्थ आपल्याला भिन्न केव्हा दिसतात, ज्या वेळेला त्याचा अंतरंग आणि बहिरंग वेगळं दिसत. तसं आत्म्यामध्ये त्याचं बहिरंगी वेगळं नाही आणि अंतरंगी वेगळं नाही, तो अंतर्बाह्य एकच आहे. तेव्हा हे जे विचार आहे ते पक्के आपण लक्षात ठेवा.
तेव्हा आत्मा आत्म्याच्या ज्ञानाने प्रकाशित होत नाही असं ठरलं. मग आता ज्ञान म्हणतात 88 येते. आपले जाणपणे आपणायाती जाणवणे. आपले जाणपणे आपणायाते जाणवणे. डोळ्या आपले पाहणे द्वार देशे. डोळ्या आपले पाहणे द्वार देशे. मग दृष्टांत ज्ञान बघितलेला. ज्ञान म्हणतात डोळ्याला आपला हा एक डोळा आहे समजा, आणि या डोळ्याने याच डोळ्याला पाहायचे. कसं शक्य आहे? डोळ्याने तुम्ही दुसऱ्यांना पाहू शकता, इतरांना सगळ्यांना पाहू शकता तुम्ही. परंतु या डोळ्याला असं वाटलं की मी मागं पाहिजे, मी कसं आहे, तर हे या डोळ्याने या डोळ्याला पाहता येत नाही. डोळ्याने जसं डोळ्याला पाहता येत नाही तसं त्या आत्मज्ञानाने आत्म्याला प्रकाशित करता येत नाही. स्वतःला स्वतः पाहणे, स्वतःला स्वतःच्या ज्ञानाने प्रकाशित करणं हे घडू शकत नाही. तेव्हा डोळ्याला आपलं स्वरूप पाहता येणं कठीण आहे, दुवाडायचे कठीण आहे, दुवाडणं कठीण. अशा प्रकारचा हा आत्मा मोठा विचित्र आहे. त्याला त्याच्याच ज्ञानाने त्याला पाहता येत नाही. तो आम्हाला पाहिजे त्याच्या ठिकाणी असलेले जे ज्ञान आहे ना ते आम्हाला पाहिजे, पण तो त्या ज्ञानाने त्यालाच पाहणं शक्य नाही असं ज्ञान. दुसरं सोपं उदाहरण देतात ज्ञान. सोपं उदाहरण असेल आरिसा आपुले अंगी आपण पाहे. आरिसा आपुले अंगी आपण पाहे. तरी जाणणे जाणवलं आहे आपणाते. तरी जाणणे जाणवलं आहे आपणाते. जाणवतात आरसा जर आपलंच प्रतिबिंब आपल्यात पाहिजे, काय आरसा त्याच प्रतिबिंब त्याच्यातच पाहिजे, कसं शक्य आहे? आरसा आरशाचं प्रतिबिंब त्याच्या आरशात त्याच्यामध्येच पाहिजे, होऊ शकत नाही. आरसा काय करतो कालच आपण पाहिले ना, त्याने 3 दिवस निर्माण केलेले, ते भिन्नता दाखवतो आपल्याकडे. आत्मा हा असा काही आरसा आहे की त्या आरशामध्ये तो त्याच स्वतःच स्वरूप बघू शकत नाही. हा तो इतरांना ज्ञान देण्यासाठी, इतरांना पाहण्यासाठी ठीक आहे, पण त्याच ज्ञान त्यालाच प्रकाशित करू शकत नाही. हा विषय आहे. तेव्हा आरसा हा आपलं प्रतिबिंब आपल्यात पाहू शकत नाही. कारण असं प्रतिबिंब पाहणं म्हणजे काय असतं की द्वैत होत नाही. आपण आरसा घेतला आणि आपलं तोंड पाहतो, मुख पाहतो, प्रतिबिंब पाहतो, म्हणजे यामध्ये बिंब आणि प्रतिबिंब असे 2 भाग झाले ना. आरसा दुसऱ्यांना दाखवून द्वैत निर्माण करतो, परंतु त्या आरशाला म्हणा की तू तुझंच प्रतिबिंब तुझ्यात पाहावं.
आरशाला आपलं प्रतिबिंब आपल्यात पाहता येत नाही. विषय कंटाळवाणा असला तरी तो जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे, कारण आत्म्यासंबंधीचा विषय चाललेला आहे आणि साधकांच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. साधक जर चुकला मार्ग तर कुठेतरी भरकटत येईल. जिथं आम्हाला पोहोचायचंय त्या आत्म्याजवळ, त्या आत्म्याकडे आम्हाला जाता येणार नाही. म्हणून ज्ञानी आपल्याला ठिकाणावर आणण्यासाठी हे सगळं करून झाले. म्हणून ज्ञानाचे विचार चांगले लक्षात घ्या. आत्मा हा त्याच्या ज्ञानाने प्रकाशित होत नाही. म्हणजे आत्मा आणि आत्मज्ञान असे दोन वेगळे दोन द्वैत नसलेले पदार्थ नाही. नाहीतर मग काय होतं, त्रिपुटी होऊन जाते, द्वैत होऊन जातं ना. या जगाच्या सगळ्या पदार्थांमध्ये त्रिपुटी आहे. ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय अशी त्रिपुटी असते ना, तशी आत्म्यामध्ये होऊ शकत नाही. असा दृष्टांत नव्वदावी ओळी येते. ज्ञानवान 90व्या ओळीमध्ये दृष्टांत देऊन राहिले आपल्याला. दिगंता पलीकडीचे धावोनी सूर्या खोचे मग ती का तिचे अंग फुटे, मग ती का तिचे अंग फुटे. दृष्टांत सोपा आहे. ज्ञानवंतात हातात सुरा घेतलेला आहे, सुरी घेतलेली आहे आणि शत्रूला खोचण्यासाठी तो किती लांब असला तरी धावत जाऊन सुरी त्या ठिकाणी मारता येते, त्याला खुपसता येते. सुरीने तो लांब असलेला कोण जो आहे दुष्ट माणूस, त्याला मारण्यासाठी सुरीनं आपल्याला हातात घेऊन धावत जाऊन त्याच्यापर्यंत पोहोचता येतं आणि ती सुरी त्या ठिकाणी त्याचा खुपसून वध करते. पण त्या सुरीला म्हणावं की बाई, तू त्याला इतक्या लांब जाऊन वध केला, मारलं त्याला, तू तुझ्याच अंगाला खोसून घे बरं. सुरीला कस काय खोसून घे, मारेल कधी स्वतःला. सुरी मारणारी आहे खरं, खुपसतो ती, परंतु तिला म्हणा तू तुझ्याच अंगामध्ये घुस बरं, कसं दिसेल ती. हे कसं अशक्य आहे. हा दृष्टांत आपल्याला असं सांगतो की सुरी दुसऱ्याला मारू शकते, दुसऱ्या अंगात घुसू शकते ती, पण ती तिच्या अंगात घुसू शकत नाही. ती सफल कशाला मारेल ती. तद्वत आत्मा हा दुसऱ्यांना ज्ञान देतो, हा दुसऱ्यांचा उद्धार करणारा फार दयाळू आहे. परंतु त्या आत्म्याला म्हणावं, हे आत्मराजा, तू तुझ्या ज्ञानाने तुला प्रकाशित करून दे मला. कळू दे ना तू कसा आहे, तुझ्या ज्ञानाने मला तू दिसणार, किंवा तू तुझ्या ज्ञानाने प्रकाशित हो. हे शक्य नाही. दुसऱ्यांना प्रकाशित करणारा आत्मा आहे तो, ते ज्ञान इतरांना प्रकाशित करणार आहे. सूर्य दुसऱ्यांना प्रकाश देतो, त्या सूर्याला म्हणावं की तू तुझ्याच प्रकाशाने तुझा अंग दाखव ना आम्हाला. कसं शक्य ते. त्याचा अंग तर आम्ही पाहतो, परंतु त्याच्याच सूर्याच्याच प्रकाशाने पाहतो, परंतु त्याच्याच प्रकाशाने त्याचाच अंग तू दाखव असं जर म्हटलं तर तो म्हणून का वेळ का तुम्ही. अगदी हुबेहूब आत्म्याचं स्वरूप ज्ञान आपल्याला जी उदाहरणं देत आहेत ते अगदी तशी घेऊन राहिलेले केलेलं आहे. ते सुरूच उदाहरण तंतोतंत आत्म्याला लागू पडणारं उदाहरण आहे. त्यानंतर आता ज्ञानवा 91 सांगतायत.
91व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगलेले रसवृत्तीशी उगाणे, रसवृत्तीशी उगाणे घेऊन जिव्हाग्र शहाणे, रसवृत्तीशी उगाणे घेऊन जिव्हाग्र शहाणे, परी काही की जे नेणे आपण पे चाको, परी काही की जे नेणे आपणा ते चाखो. ज्ञानवंतात आपलं हे जिव्हाग्र जिभेचं टोक, त्याला जिव्हाग्र म्हणतात. जीभ हे टोक आहे ना जिभेचं, हे अनेक पदार्थांची चव देते, रस साधते आणि सांगते की हे गोड आहे, हे आंबट आहे, हे खारट आहे, हे तिखट आहे. षड्रस आहेत बरे, कडू आहे, आंबट आहे, तिखट आहे, गोड आहे, खारट आहे, नाही का, हे 6 रस आहेत. असे त्या षड्रसांचं जे रस घेणं आहे किंवा चव घेणं आहे ते जिभेचं, हे तुझं तो जिव्हाग्र म्हणतात त्याला. अग्र म्हणजे तो जिव्हा, जीभ, जिभेच्या या पुढच्या टोकामध्ये जास्त चव घेण्याची शक्ती बर का. बाकी थोडी सगळी इकडे तिकडे पसरलेली आहे तिच्यामध्ये, पण तो मुळामध्ये जिभेचं जे पुढचं टोक आहे ना ते फार तेजस्वी असतं. ते चटकन सांगतो तुम्हाला की आंबट आहे, हा गोड आहे, पटकन सांगतो. जसं तोंड लावा, सगळी जीभ फिरवायची गरज नाही. ज्ञानवंतात अनुभव घेण्यासाठी हे जिभेचं पुढचं टोक फार शहाण आहे, चटकन सांगते ते. पण त्याला म्हणा तू तुझी चव सांगणार कशी आहे. त्या जिभेच्या टोकाला म्हणा, हे जिभेच्या टोका जिव्हाग्रया, तू तुझी चव घेऊन दाखव बरं मला. हेच काय गेले फिरवा तुम्ही किती बघा. त्या जिभेच्या टोकाला धरून तुम्ही त्याच्यामध्ये किती घुसवा, तिथेच काय द्यायचे आणि तेच काय सांगेल तुम्हाला. ते इतरांची चव तुम्हाला बरोबर सांगतं, फार शहाणा आहे ते, परंतु ते त्याची स्वतःची चव स्वतः घेऊ शकत नाही. आता काय करावं, त्याच्यामध्ये एवढी शक्ती, एवढं सामर्थ्य आहे की ते कुठल्याही जगातल्या कुठल्याही पदार्थाची चव सांगू शकतं ते. पण मात्र त्याची स्वतःची चव त्याला घेता येते. अगदी हुबेहूब आत्म्याचं तसं आहे. आत्मा हा सगळ्यांचा कल्याण करणारा आहे, सगळ्यांना देणारा आहे, पाहणारा आहे, काय सगळं करतो तो सगळ्यांना. पण त्याला जर आपण म्हटलं की हो आत्मराजा तुम्ही तुमच्या ज्ञानाने प्रकाशित व्हा ना, किंवा आत्मा आत्म्याकडे, आत्मा आत्म्याने जाणू शकत नाही. हा विषय चाललेला आहे. ज्ञानवंतात 92 तरी जिव्हे काही आपुले, चाखणे हन ठेले, तैसे नव्हे संचले तेची तेकी. ज्ञानोबा पुन्हा पुन्हा दृष्टांत देऊन आले. तरी नव्हे काही आपले, चाखणे हन ठेले. समजा जिभेनं आपलं आपल्याला नाही चाखलं, आपल्याला आपलं स्वरूप नाही दाखवलं, तरी तिचं चाखण्याचं जे सामर्थ्य ते नष्ट होऊन जातं का? नाही. तिनं तिचं स्वतःच चाखणं बंद केलं, तिला नाही चाखता येते. म्हणून असं होतं का की मग गेली जीभ कामात, टाका कापून जाऊ द्या, फेकून द्या, असं होतं का? ती स्वतःच ते चाखणं नाही करू शकत. ती स्वतःच चव घेणं नाही करू शकत ती. पण म्हणून तिच्या मधलं चव घेण्याचं सामर्थ्य निघून गेलंय का? नाही, ते असतं तिच्यामध्ये. तसं आत्म्याचं आहे.
त्या आत्म्याचं ज्ञान, आत्म्यामधलं असलेलं ज्ञान त्या आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही, म्हणून ते ज्ञान व्यर्थ आहे का? नाही, ते ज्ञान आम्हाला उपयुक्त आहे. ते त्याचं ज्ञान त्यालाच प्रकाशित नाही करू शकत असं ज्ञान म्हणून. म्हणून आत्मज्ञानाने आम्हाला आत्मा प्रकाशित झाला असं जर कोणी म्हणत असेल तर हा चुकीचा ग्रह झाला, चुकीची समजूत आहे. हे ज्ञानोबा आपल्याला समजावे. अशी चूक करू नका. हे साधकांना तुम्ही तशी चूक नका करू. बाकी जगातले लोक तर काय काय म्हणतील, आणि नाना प्रकारची मत आहेत जगामध्ये आत्म्यासंबंधी. परंतु हे जे मत आहे ज्ञानोबा आपल्याला सांगतात, हे त्यांचं अनुभवसिद्ध मत आहे. त्यांनी प्रत्यक्ष त्या आत्म्याचा अनुभव घेतला. आत्मस्थितीमध्ये ते जाऊन तो आत्मा पाहिलेला आहे. त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवामधून ते आता आपल्याला उपदेश देत आहेत. म्हणून जिभेचं चाखणं जरी इतर पदार्थांना चाखून ती आपल्याला सांगत असली आणि ती स्वतःच चाखणं सांगू शकत नाही, याच्यावरून त्या जिभेमध्ये काही अर्थ नाही असं म्हणू नका, असं ज्ञान म्हणतात. तैसा त्या पुन्हा हे उदाहरण दिल्यानंतर पुन्हा ज्ञानोबा विषय वाक्याकडे येतात, पुन्हा तत्वाकडे येतात. ते म्हणतात तैसा आत्मा सच्चिदानंद, तैसा आत्मा सच्चिदानंदो आपण सिद्धू. आता काय दे शब्द तयाचे तया है ना. तैसा आत्मा सच्चिदानंद आहे आणि आपल्यामध्ये तो सर्वसिद्ध आहे. ते सद्गुण त्याच्यामध्ये भरलेले आहे. जसं ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे, तो ज्ञानाने भरीव आहे, तसे हे जे गुण तुम्ही चिटकवताना ते गुण त्याच्यामध्ये पुरीचेच आहे. सत तो अखंड राहतो, सत आहे. चित, चित म्हणजे प्रकाशित करण्याची शक्ती येते त्याची. ते चित तत्व, चैतन्य तत्व त्याच्यामध्येच आहे आणि आनंद देण्याची शक्ती त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आनंद होतो. तेव्हा सच्चित आणि आनंद हे जे तीन गुण आपण त्याच्यात लावतो आत्म्याला, हे आपण लावण्यात काय अर्थ नाही किंवा शब्दांनी त्यांना चिटकवण्यात काय अर्थ नाही, ते त्याच्यामध्ये भरलेलेच आहे असं ज्ञानोबा सांगतात. मग तिथं शब्दाचा का उपयोग आहे? ते म्हणतात आता काय दे शब्द तयाचे तया. अरे तो सच्चित आणि आनंद स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो शक्ती स्वरूप आहे. आणखी काय काय तुमचे जे चांगलं असेल ना ते सगळं त्याच्यामध्ये भरलेले. मग तुम्ही शब्दांनी त्याला काय देणार? शब्दांनी त्याला काही प्राप्त होत नाही. शब्दांमुळे त्याचं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं असं म्हणणं चुकीचं आहे. कारण शब्दाची तिथपर्यंत जाण्याची शक्तीच नाहीये. हा जो शब्द आहे हा जगातला आहे, वाणीचा धर्म आहे. तो कुठली वाणी आत्म्यापर्यंत पोहोचत नाही आणि वाणी जर पोहोचत नसेल ही गोळखरीतून तो शब्द प्रगट होतो. नाही, गोळखरी वाणी जर संपून जाते तर त्याचा शब्द तरी कुठे त्याच्यामध्ये प्रवेश करेल. म्हणून शब्दाचं ते सामर्थ्य नाही. शब्दामुळे आत्मज्ञान होत नाही. पुन्हा 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 आपल्या डोक्यावर ज्ञानोबा ठासून सांगतायत. म्हणून जे लोक आतापर्यंत भ्रमात आहेत किंवा आम्हाला आत्मज्ञान झालं, मी आता अनुभवी ग्रंथ वाचला आणि तो महान ग्रंथ होता, तो आत्मज्ञानाचं स्वरूप सांगणारा ग्रंथ होता आणि त्याच्यामध्ये आत्मज्ञानाचं खूप सुंदर स्पष्टीकरण केलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. वाचावं तुम्ही, ग्रंथ तर वाचले पाहिजे. ग्रंथ वाचनाने तुम्हाला फक्त बाह्य स्वरूप कळेल, परंतु आत्म्याचं अंतरंग जे अनुभव सिद्ध असं जे स्वरूप आहे ते कळत नाही. ज्ञानवासाने म्हणा की तुम्ही शब्द वापरू नका त्याच्यासाठी.
परंतु तुम्हाला शब्दांनी त्या आत्म्याचं बाह्य स्वरूप कळेल. फक्त आत्म्याचं अनुभवचं जे स्वरूप आहे ते मात्र कधी तुम्हाला कळणार नाही. आणि आम्हाला पाहिजे अनुभव. शब्दज्ञान काय करायचं, त्याच्याने का कोण करतं का? आपण किती जरी म्हटलं की आता चांगले पदार्थ केलेले आणि करत बसतं वर्णन नसेल त्याचं, त्या वर्णनाने शब्दांनी जसं काही पोट भरत नाही ते खाल्ल्याशिवाय, तसं आत्म्याचं ज्ञान हे शब्दांनी होत नाही. शब्द फार तर त्या आत्मज्ञानाचा बाह्य विस्तार करेल, परंतु अनुभव देऊ शकत नाही. त्या ज्ञानाचा अनुभव देऊ शकत नाही. हे आपल्याला महत्वाचे आहे. आणि आम्हाला अनुभव पाहिजे. आता पुष्कळ ऐकला, आता आम्ही शब्द फार झाले, आता ऐकून ऐकून कान किटले आमचे. असं काही झालेलं नाही अजून. आमचं एवढं बरं आहे, अजून ऐकतोय आम्ही. पण ऐकून ऐकून ऐकणार तरी किती? ऐकण्याने अनुभव जर येत नसेल तर ऐकण्यात काय अर्थ आहे? म्हणून ज्ञान म्हणतात आत्मज्ञानासाठी शब्दाचा काही उपयोग नाही. तैसा आत्मा सच्चिदानंदो आपण आपणया सिद्धू. तो सिद्धच आहे स्वतः. आता काय दे शब्दो त्याचे त्या. मग शब्दाने आत्म्याला, शब्दाने आत्म्याला काही मदत होत नाही. शब्द आत्म्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तो आत्म्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि मग आत्म्यापर्यंत जर तो पोहोचलाच नाही तर कसा तो आत्म्याजवळच्या विज्ञान, अज्ञान, माया नष्ट करेल हो? तेव्हा शब्दाचं हे सामर्थ्य नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा आता या बाबतीमध्ये. आम्ही या जगामध्ये जे वागतो आहोत, आमचं जे वागणं चाललेलं आहे या जगामधलं, या जगामध्ये जी आम्ही निळ्या प्रकारच्या वस्तूंची, निळ्या प्रकारच्या कर्मांची, निळ्या प्रकारच्या साधनांची जमवाजमव करतो, ती अप्राप्ताची प्राप्ती असते. जे आम्हाला प्राप्त झालेलं नाहीये ते प्राप्त करण्यासाठी आमची सगळी धडपड आहे. पहा ना तुम्ही जगामध्ये, आवाज घरामध्ये अमुक नाही ना, गॅस नाहीये, चालू गॅस करेल. आवाज घरामध्ये साखर नाही ना, मग साखर घ्यायला चालले दुकानामध्ये. म्हणजे हे जे सगळं आम्ही जमवतो ते अप्राप्त आहे. अप्राप्त म्हणजे आमच्या हातात नाहीये ते. मग त्याची प्राप्ती करण्यासाठी ते आमच्या हातात यावं म्हणून आमची सगळी धडपड आहे. हा सारा प्रपंच, या प्रपंचातलं जे काय मिळवायचं आहे ते अप्राप्ताची प्राप्ती आहे. परंतु आत्म्याच्या ठिकाणी जेव्हा जाऊ आम्ही परमार्थाच्या मार्गाने, त्यावेळेला प्राप्ताचीच प्राप्ती आहे, जे आम्हाला अगोदरच प्राप्त झालेले. आत्मा बाहेरून कुठून आणायचा आहे का आपल्याला? अहो आम्हाला आत्मा पाहायचा हो, मग त्याला त्या दुकानात मिळेल. दुकानात आत्मा मिळेल का कुठे? चला त्या साधूकडे, त्याचे पाय धरून तो संधीला आत्मा दाखवून. आत्म्याची प्राप्ती ही प्राप्ताची प्राप्ती आहे असं ज्ञानोबा सांगून राहिले. तो आधीच तुम्हाला प्राप्त आहे. कुठे चालले तुम्ही कोणाचे पाय धरायला? आणि तो तुमच्यामध्येच आहे ना. आणि जे तुमच्यामध्येच आहे त्याला आणखी कोण प्राप्त करणार? कसं काय प्राप्त करणार? म्हणून आम्हाला जगाच्या पदार्थांची अप्राप्ताची प्राप्ती करण्याची सवय लागलेली असल्यामुळे आम्ही आत्म्याला सुद्धा तसंच प्राप्त करू इच्छितो. ज्या सवयी आम्हाला, ज्या पद्धती आम्हाला लागलेल्या आहेत, कारण आमच्या संसारामध्ये आम्हाला अप्राप्ताची प्राप्ती करावी लागते. नसलेल्या गोष्टी आणाव्या लागतात, नसलेल्या गोष्टी आणाव्या लागतात. आत्मा नाहीये का? तो तर आहे. मग त्याची प्राप्ती म्हणजे नसलेल्या गोष्टीची प्राप्ती आहे का? म्हणजे नाही.
मग कशाला तोच नियम कशाला इथे लावता रे, आहे की नाही? अप्राप्ताची प्राप्ती करण्याचे जे नियम आहे तुमचे, जे उद्योग आहे तुमचे, तोच उद्योग इथे करता का तुम्ही? मग अशा तऱ्हेने तो आत्मा कधी प्राप्त होणार नाही, आणि तो प्राप्तच आहे तुम्हाला. म्हणून प्राप्ताची प्राप्ती करण्यासाठी ज्ञानोबा आपल्याला सांगणारे की ते तुमचे जगाचे अप्राप्ताचे नियम इथे चालू शकणार नाही, असं ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले. बरं, म्हणून 92वी भूमी ते पाहता, 93 झालं, 92 झाले ना हो. ज्ञान म्हणतात 94वी भूमी ते. आता या 94व्या भूमीमध्ये ज्ञानोबा आपल्याला जगाचं जे ज्ञान आहे ना, जगाची जी माहिती आहे ना, जगाचं जे स्वरूप आहे ना, ते जाणण्यासाठी आम्हाला प्रमाणांचा उपयोग होतो, आहे की नाही? प्रमाण म्हणजे ज्याच्या योगाने आम्हाला ती वस्तू कळते, ज्याच्या योगाने ती वस्तू कळते त्याला प्रमाण असं म्हणतात. उदाहरणार्थ आता हे घड्याळ म्हटलं, हे घड्याळ माझ्या हातात प्रत्यक्ष इथं, म्हणून हे घड्याळ आता मला कोणाला सांगावं लागणार नाही, विचारावं लागणार नाही का हो माझ्या हातामध्ये काय सांगा ना तुम्ही. मी जर प्रत्यक्ष पाहतोय, मला डोळ्यांनी दिसतंय ते घड्याळ आहे, हे जे मी जाणतो आहे, तर हे प्रत्यक्ष प्रमाणाने मी हे घड्याळ जाणतो, प्रत्यक्ष ते. तेव्हा प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमेय प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, ऐतिह्य प्रमाण, अशी अनेक प्रमाण आहेत. या प्रमाणांनी आपल्याला जगाचं ज्ञान होतं, जगाच्या वस्तू कळतात. पण आता ज्ञान आपल्याला असं सांगताय की जी वस्तू आमच्यामध्ये सतत आहे, आता तुम्ही म्हणतात ज्ञानोबा तो आत्मा प्राप्त आहे म्हणतात, अखंड आहे आमच्यामध्ये, मग त्याला जाणण्याचं प्रमाण कोणतं? तू कशाने जाणता येईल? आधी शब्द प्रमाण बाजूला काढा, शब्दाने तो जाणता येत नाही, आता समजून झाले. प्रत्यक्ष पाहता येईल का आपल्याला? नाही, ते प्रत्यक्ष प्रमाण. अनुमान करता येईल का? अनुमान त्याचं होतं की जे पहिलं पाहिलेले त्याचा अनुमान करता येतं. उदाहरणार्थ तिथं धूर दिसतोय, तिथं अग्नी असला पाहिजे, अग्नी असला पाहिजे, हे जे तुम्ही म्हणता ते अनुमान प्रमाण झालं, पाहिला नाही. कारण धूर आहे ना तिथं, धूर तिथं अग्नी, मग त्या धुरावरून तुम्ही अग्नीचं अनुमान करता. पण तुम्ही अग्नी एकदा पाहिलेला असतो म्हणून तुम्ही अनुमान करू शकता. तसा आत्मा अगोदर पाहिलाय का? म्हणजे नाही. मग त्याचं अनुमान प्रमाणाने तुम्हाला ज्ञान होणार. झाले 3-4 प्रमाणात गेली, शुद्ध प्रमाणे, अनुमान प्रमाणे, काही आणि ते इतिहासामध्ये तो लिहिलंय का? इतिहासाप्रमाणे ते इतिहास म्हणजे तुमच्या राजा लोकांचा किंवा काय त्या जगाचा कार्याचा इतिहास असतो, तसं आत्म्याचं काहीच नाही. तात्पर्य ही जी 6-7-8 प्रमाण आहे त्या प्रमाणांचा आत्म्याच्या ज्ञानासाठी उपयोग नाही. प्रमाणाने आत्म्याचं ज्ञान होत नाही, असं आता ज्ञानोबा आपल्याला समजायचा. 94 मध्ये आता ज्ञानोबा आपल्याला विषय बदलून सांगतायत. कोणाही प्रमाणाचे हाते वस्तू घे ना घे आपणाते, जे स्वयचे आईते घेणे ना न घेणे. ही जी 94वी रूढी आहे, ही 94वी रूढी आम्हाला जी प्रमाणांची सवय लागलेली वस्तूंच्या ज्ञानासाठी, या जगाचं ज्ञान, या वस्तूंचं, या संसारातलं जे ज्ञान आहे ते जाणण्यासाठी आम्हाला प्रमाण लागतात.
परंतु हा आत्मा कुठल्याही प्रमाणाने जाणता येत नाही. कारण ही सगळी प्रमाण बाह्य या जगातल्या वस्तूंसाठी आहेत. आत्म्याला एकही प्रमाण लागू होत नाही. मग आत्मा हा कुठल्याही प्रमाणाने सिद्ध करतात नाही की याला आत्मा म्हणायचं. ठरलं बा कसं कुठलं प्रमाण? या हा आत्मा आहे, याला प्रमाण काय तुमच्याजवळ? कारण बाकी सगळी प्रमाण जी आहे ती सगळी जगाच्या पदार्थांच्या संबंधीची प्रमाण आहे. समजा प्रमाण नसली तरी आत्मा आहे तसंच राहील ना. प्रमाणांनी तो जाणता येत नाही, गर नाही जाणणार. मग प्रमाणाच्या अभावी त्याचं काही बदल होतो त्याच्यामध्ये? काही नाही, जो आहे तसंच राहतो तो. तुम्ही त्याला प्रमाण लावा, लावू नका, त्याच्या स्वरूपात काही बदल नाही, असं ज्ञानोबा सांगतात. बरं, कोणाही प्रमाणाचे हाते हा अर्थ सगळ्यांनी लक्षात ठेवावा की कोणत्याही प्रमाणाच्या हाताने आत्म्याला जाणता येत नाही. खला म्हणून तुम्ही कुठलाही तर्क करू नका, कुठलं प्रमाण आणू नका, कुठला शब्द आणू नका, कुठला विचार आणू नका. काही बॅस चुप राहा. हेच महत्वाचं. आत्म्याच्या बाबतीत चूप होणं हेच महत्वाचं. आणि तुम्ही जर गडबड केली तर ती सगळी गडबड व्यर्थ आहे. आत्म्याला त्याचा काहीच फायदा नाही, तो आहे तसंच राहणार. म्हणून आत्म्याच्या बाबतीमध्ये शब्दांचा किंवा विचारांचा किंवा प्रमाणांचा काहीही उपयोग नाही, असं ज्ञानोबा पुन्हा 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 पुन्हा. आता ज्ञानोबा असं म्हणतात की आत्मा जर आपल्या डोळ्यांनी दिसला ना, साक्षात्कार. मला साक्षात्कार झाला आत्म्याचा, असं पाहिला तू हो ना डोळ्यांनी. जर आत्मा तुमच्या डोळ्याने तू पाहिला असेल तर आत्मा हा विषय होऊन जातो. बरोबर आहे. आता हे सगळे विषय झाले ना, चित्र हे भिंती हे आणि विषय आहेत पाहण्याचे. डोळ्याचा विषय येतो दृश्य. मग आत्मा दृश्य होऊन जाईल ना. तो दृश्य आहे का? नाही, तो तर दृश्य आहे. तू पाहिला कसा? मग तू म्हणतो मी डोळ्यांनी पाहिला, मला साक्षात्कार झाला आत्म्याचा. ठीक आहे, झाला असेल तुला साक्षात्कार, परंतु तो साक्षात आकार घेण्यासाठी आत्मा विषय होऊन जाणार आहे. मग आत्मा डोळ्याने जर दिसला तर तो विषय होऊन जातो, तसा तो विषय नाही होत. आत्मा शब्द प्रमाणाने जर कळला तर तो प्रमेय होऊन जाईल. प्रमेय आणि प्रमाण, प्रमाणाने प्रमेय सिद्ध होत ना. तो प्रमेय आहे का? प्रमेय प्रमाणाचा उपयोग नाही तिथं. तेव्हा तो भ्रमाचा विषय आहे. आम्हाला असा भ्रम झालेला असतो की आम्हाला आत्मा कळला, असं फार बरं झालं. आणि तो सांगत शिकतो, बरोबर करतो. तो न समजून घ्यावं की याला आत्मज्ञान झालेलं नाही, हे खोटं आहे सगळं. म्हणून जी माणसं जास्त बडबड करतात आणि आपल्याबद्दल स्तुती करतात, सांगतात, तिथं समजून घ्या, तिथं चूप राहावं आपण सारखांनी. तिथं मागे पाय घ्यावे, पुढे जाऊ नका. कारण अशी माणसं फार फसवी असतात. तिथंच फसगड होते आमची. किंवा ज्याला खरं जे आत्मज्ञान झालेलं असतं, जो खरा आत्मज्ञानी असतो, तो कधीही लोकांना असं सांगू शकत नाही की मला आत्मज्ञान झालेले आहे. तो चूप राहतो, बंद असतो. म्हणून आत्मज्ञानी माणसाला ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला आत्मज्ञानी व्हायला पाहिजे. तर असं कळेल की नाही अमुक एक मनुष्य कसा आहे हे बाहेरून फार तर आपल्याला कळेल,
कसा आहे, तर अंतरंगाने तो कसा आहे त्याच्या संगतीतच जावं लागेल ना, नाही का? त्याच्या सोबतीमध्ये राहावं लागेल मला, तर तो अंतरंग मला कळेल. जिथे एका साध्या माणसाचा अंतरंग सुद्धा आम्हाला त्याच्या संगतीमध्ये जाऊन कळतं, मग आत्म्याच्या संगती केल्याशिवाय आत्मज्ञानी कळेल का आपल्याला? एखादा सत्पुरुष, एखादा महात्मा आत्मज्ञानी आहे हे करण्यासाठी सुद्धा आम्हाला आत्मज्ञानी व्हावं लागेल, तर कळतं. हे बाहेरून हे कळत नाही. बाहेरून जे लोक बडबड करतात ना, सांगतात ना, मी असं, मला असं कळतं, मला समजतं, सगळी वावटळी बडबड हे फुकट. म्हणून लक्षात ठेवा, आज फसवणारे फार आहेत आणि फसणारेही फार आहेत, पण त्यातून बाहेर काढणारे फार थोडे. फसणारे पुष्कळ आहेत आणि फसवणारे पुष्कळ आहेत. मग या फसलेल्या लोकांना बाहेर काढणारे फार थोडेसे, फार थोडे. आणि त्यांना ओळखा, असं फार सुंदर विषय चाललेला आहे. हा विषय टाळू नये, ऐकावा. हा ऐकल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही. तेव्हा आजच्या सत्संगाची वेळ संपलेली, 94 झालेली आपल्या. हरि ओम तत्सत.